हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 18 सबस्ट्रॅक्शन बाय काउंटिंग बॅकवर्ड. सबस्ट्रॅक्शन बाय काउंटिंग बॅकवर्ड. सबस्ट्रॅक्शन म्हणजेच काय? वजाबाकी. बाय काउंटिंग म्हणजेच मोजा. बॅकवर्ड म्हणजेच काय? पाठीमागं. आपण ऍडिशन मध्ये जे पाहिलं लेसन नंबर 17 मध्ये काउंटिंग फॉरवर्ड होतं, पुढे काउंट करत जात होतं. पण फॉरवर्ड म्हणजेच काय? पुढे जाणे. फॉरवर्ड म्हणजेच काय? पुढे जाणे. पण सबस्ट्रॅक्शन म्हणजेच काय? वजाबाकी. त्यात आपण काउंटिंग कसं करतो? बॅकवर्ड करतो. काउंटिंग कसं करतो? बॅकवर्ड करतो. चला तर पाहून घेऊया. सबस्ट्रॅक्शन युजिंग नंबर स्ट्रिप्स. आता इथं आपल्याला नंबर स्ट्रिप्स देण्यात आलेले आहेत, तर ते नंबर स्ट्रिपवर नंबर्स काउंट करून आपल्याला काय करायचं आहे? सबस्ट्रॅक्शन करून घ्यायचं आहे. चला तर पाहून घेऊया. द रॅबिट लिप्ड 4 स्टेप बॅकवर्ड फ्रॉम 7. तर हा जो रॅबिट आहे कुठं होता? 7 या नंबरवर होता. तर तो 4 स्टेप बॅकवर्ड झालेला आहे. बॅकवर्ड म्हणजेच काय? पाठीमागं गेलेला आहे. बॅकवर्ड म्हणजेच काय? पाठीमागं जाणे. किती स्टेप पाठीमागं गेलेला आहे? 4 स्टेप पाठीमागं गेलेला आहे. किती स्टेप पाठीमागं गेलेला आहे? 4 स्टेप पाठीमागं गेलेला आहे. तर कुठं जाऊन थांबलेला आहे? कुठल्या नंबर स्ट्रिपवर जाऊन थांबलेला आहे? 3 या नंबर स्ट्रिपवर जाऊन थांबलेला आहे. कुठं थांबलेला आहे? 3 या नंबर स्ट्रिपवर जाऊन थांबलेला आहे. म्हणून आन्सर आलेला आहे 3. 7 - 4 = 3 आलेला आहे. अशाच प्रकारे खाली द रॅबिट लिप्ड 6 स्टेप बॅकवर्ड फ्रॉम 8. 8 वर होता रॅबिट. किती स्टेप बॅकवर्ड गेलेला आहे? बॅकवर्ड म्हणजेच काय? पाठीमागं जाणे. बॅकवर्ड म्हणजेच काय? पाठीमागं जाणे. किती स्टेप्स पाठीमागं गेलेला आहे? 6 स्टेप्स पाठीमागं गेलेला आहे. चला तर पाहून घेऊया. 1 2 3 4 5 6. कुठल्या नंबर स्ट्रिपवर जाऊन पोहोचलेला आहे तो? 2 या नंबर स्ट्रिपवर जाऊन पोहोचलेला आहे. कुठं जाऊन पोहोचलेला आहे? 2 या नंबर स्ट्रिपवर जाऊन पोहोचलेला आहे. तर इथं आपण आन्सर लिहिणार आहोत 2. तर इथं सुद्धा काय येईल आन्सर? 8 - 6 = 2. 8 - 6 = 2. That after next one आहे The rabbit leaped 3 step backward from 9 on the number strip and reached at dash dash. तर रॅबिट 9 हा नंबरवर होता. किती स्टेप बॅकवर्ड झालेला आहे? 3 स्टेप बॅकवर्ड झालेला आहे. किती स्टेप? 3 स्टेप बॅकवर्ड झालेला आहे. चला तर पाहून घेऊया. 1 2 3. 3 स्टेप बॅकवर्ड झालेला आहे. तर आन्सर काय येईल? कुठल्या नंबर स्ट्रिपवर येऊन थांबलेला आहे रॅबिट? 6 या नंबर स्ट्रिपवर जाऊन थांबलेला आहे. किती? 6 या नंबर स्ट्रिपवर जाऊन थांबलेला आहे. तर आन्सर काय येईल? 6 येईल. तर इथं सुद्धा काय येईल सबस्ट्रॅक्शन मध्ये? 9 - 3 = 6. That after next one आहे The rabbit leaped 1 step backward from the 8 on the number strips and reached at dash dash. तर रॅबिट कुठल्या नंबरवर आहे? 8 या नंबरवर आहे. कुठल्या नंबरवर आहे? 8 या नंबरवर आहे. किती स्टेप बॅकवर्ड झालेला आहे? 1 स्टेप बॅकवर्ड झालेला आहे. किती स्टेप? 1 स्टेप बॅकवर्ड झालेला आहे. चला तर पाहून घेऊया. 1. तर कुठल्या नंबर स्ट्रिपवर येऊन थांबलेला आहे? 7 या नंबर स्ट्रिपवर जाऊन थांबलेला आहे. कुठं जाऊन थांबलेला आहे? 7 या नंबर स्ट्रिपवर जाऊन थांबलेला आहे. तर आन्सर काय येईल? 7 येईल. आणि इथं सबस्ट्रॅक्शन मध्ये सुद्धा काय लिहायचं आहे? 8. 1 स्टेप बॅकवर्ड गेल्यामुळे इथं लिहिणार आहोत 1. तर आन्सर काय येईल? 7 येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे Look at the number strips. Rabbit has reached at 1 by leaping backward from 10. तर नंबर स्ट्रिपला पहा म्हणलेला आहे. जो रॅबिट आहे, जो ससा आहे, कुठून लिपिंग करतोय? कुठून जंप करतोय? लिपिंग म्हणजेच काय? उड्या मारणे. लिपिंग म्हणजेच काय? उड्या मारणे. कुठून उड्या मारत निघालेला आहे तो? 10 या नंबर स्ट्रिप पासून उड्या मारत चाललेला आहे. बाय 1 बाय सिंगल उड्या मारत कुठं जाऊन पोहोचलेला आहे? 1 या नंबरवर जाऊन पोहोचलेला आहे. तर याला काय म्हणतात? बॅकवर्ड स्टेप्स आहेत. ऍडिशन मध्ये आपण फॉरवर्ड स्टेप्स घेतो.
सबस्ट्रॅक्शन मध्ये काय करतो, बॅकवर्ड जातो, पाठीमागं जातो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ट्राय टू अंडरस्टँड, समजून घेण्याचा प्रयत्न करा. द रॅबिट रीच्ड ॲट 4 बाय लिपिंग 2 नंबर्स बॅकवर्ड फ्रॉम 6. तर रॅबिट हा 6 नंबरवर होता, तर 2 स्टेप बॅकवर्ड गेलेला आहे. किती स्टेप बॅकवर्ड गेलेला आहे, 2 स्टेप बॅकवर्ड गेलेला आहे. आणि कुठं जाऊन पोहोचलेला आहे, 4 या नंबरवर जाऊन पोहोचलेला आहे. तर आन्सर काय आहे, 6 - 2 इज इक्वल 4. 6 - 2 इज इक्वल 4. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे सबस्ट्रॅक्ट युजिंग नंबर स्ट्रिप. तर इथं नंबर स्ट्रिप्स देण्यात आलेलं आहे. हे नंबर स्ट्रिप्स यूज करून आपल्याला काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. बाय काउंटिंग बॅकवर्ड स्टेप्स. 4 या नंबर पासून आपण स्टेप्स घेऊया. किती स्टेप्स बॅकवर्ड जायचं आहे आपल्याला, 1 स्टेप बॅकवर्ड जायचं आहे. किती स्टेप बॅकवर्ड जायचं आहे, 1. कुठून, 4 या नंबर पासून 1. तर कुठल्या नंबर स्ट्रिपवर जाऊन पोहोचलो आपण, 3 या नंबर स्ट्रिपवर जाऊन पोहोचलेलो आहोत. तर आन्सर काय येईल, 3 येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 5 - 3. नेक्स्ट वन आहे 5 - 3. 5 या नंबरवरून आपल्याला किती स्टेप बॅकवर्ड घ्यायचे आहेत, 3 स्टेप बॅकवर्ड घ्यायचे. किती स्टेप बॅकवर्ड घ्यायचे आहेत, 3 स्टेप बॅकवर्ड घ्यायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. 1 2 3. तर कुठल्या नंबर स्ट्रिपवर जाऊन पोहोचलेलो आहोत आपण, 2 या नंबर स्ट्रिपवर जाऊन पोहोचलेलो आहोत. तर आन्सर काय येईल, 2 येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 8 - 2. 8 या नंबरवरून आपल्याला 2 स्टेप बॅकवर्ड जायचं आहे. किती स्टेप बॅकवर्ड जायचं आहे, 2 स्टेप बॅकवर्ड जायचं आहे. चला तर पाहून घेऊया. 1 2. तर कुठल्या नंबर स्ट्रिपवर जाऊन पोहोचलेलो आहोत आपण, 6 या नंबर स्ट्रिपवर जाऊन पोहोचलेलो आहोत. तर आन्सर काय येईल, 6 येईल. तर टीचर्ससाठी काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. एनकरेज स्टुडंट्स टू प्रॅक्टिस सबस्ट्रॅक्शन युजिंग नंबर स्ट्रिप विथ द व्हेरियस एक्झाम्पल. तर हे नंबर स्ट्रिप्स यूज करून स्टुडंट्स कडून काय करून घ्यायचे आहे, सबस्ट्रॅक्शन चे प्रॅक्टिस करून घ्यायचे आहेत, डिफरंट एक्झाम्पल्स देऊन. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 18 सबस्ट्रॅक्शन बाय काउंटिंग फॉरवर्ड हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.